सायंकाळचे 7:30 झालेले आहेत. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण आज जाणून घेणार आहोत हवामानाचा अंदाज. सोबतच आज आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी श्री विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी सिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. तर शेतकरी बंधूंनो, ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उद्याचा हवामानाचा अंदाज, जो आपल्याला प्राप्त झाला आहे ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून. पाऊस अंदाजे 0 मिलीमीटर. कमाल तापमान अंदाजे 41.5 अंश सेल्सिअस. किमान तापमान अंदाजे 25.9 अंश सेल्सिअस. सकाळची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 55%. दुपारची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 34%. वाऱ्याचा वेग अंदाजे 11 किलोमीटर प्रति तास आणि आकाशाची स्थिती स्वच्छ राहील. हवामानाचा अंदाज प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 14 ते 17 मार्च दरम्यान हवामान कोरडे राहील. पुढील 2 दिवसात कमाल तापमानात कोणतेही बदल होणार नाही. सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होईल. त्यानंतर पुढील काही दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू तापमान कमी होईल. जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकला उद्याचा हवामानाचा अंदाज, जो आपल्याला प्राप्त झाला होता ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं.
शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी श्री विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी सिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आपले शासन अर्थात सरकार शेतकरी बंधू भगिनींसाठी नेहमी विविध योजना लागू करत असते, परंतु प्रश्न पडतो तो या योजनांबद्दल जाणून घेण्याचा, त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्याचा आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याबद्दलची माहिती आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना व्हावी या उद्देशासह आज आपल्या आकाशवाणी अकोला येथे आमंत्रित तज्ज्ञ आहेत श्री विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी सिस्सो आणि सध्या प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर. तर आज आपला जो विषय आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, फार मोठा वाटणारा असा विषय ज्याला सर्वसामान्यांमध्ये मनरेगा म्हणून ओळखलं जातं. तर या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी आजची ही मुलाखत. तेव्हा सर्वप्रथम तर आम्हाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा योजनाची पार्श्वभूमी सांगा. ही योजना नक्की काय आहे त्याबद्दल सांगा. सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. आपण सर्वप्रथम रोजगार हमी योजना जी आहे ती 1990-91 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सुरू झाली होती रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून. नंतर या योजनेलाच स्वरूप झालेलं आहे आणि सध्या त्याचंच नाव महात्मा गांधी रोजगार हमी योजना असं शासनामार्फत करण्यात आलेलं आहे. आणि त्यामार्फत शासनातर्फे फळबाग लागवड असेल, वृक्ष लागवड असेल, फुलांचे लागवड असेल किंवा बांबू लागवड, मसाला पिके इत्यादी यांच्यामार्फत अनुदानावर शासन याला उपलब्ध करून देत आहे. आता याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता की रोजगार उपलब्ध करून देणे आणि राज्यामध्ये जे काही दारिद्र्याचं निर्मूलन करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शासनाने ही योजना सुरू केलेली होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून जे काही ग्रामीण भागातील जे काही शेतकरी किंवा इतर यांना एक रोजगार उपलब्ध व्हावा हा यामागचा एक उद्देश त्या ठिकाणी होता. आणि आपल्याला माहीतच आहे की फळबाग आणि इतर जे आहे याच्या माध्यमातून एक चांगला सोर्स शेतकरी बांधवांना शाश्वत सोर्स त्या माध्यमातून उपलब्ध होत असतो आणि सध्या होत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये फळबागच्या माध्यमातून अग्रेसर होत आहे. अगदी बरोबर. म्हणजे मनरेगाच्या अंतर्गत आपल्याला विविध फळझाडांबद्दल, फुलझाडांबद्दल, वृक्ष लागवडीबद्दल जे अनुदान मिळणार आहे त्याबद्दल ही थोडक्यात योजना आहे. तर सर ह्या योजनेचे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना होणारे फायदे नक्की कुठले? फळबाग आता सध्याची जी परिस्थिती आहे की शेतकरी बांधव आता आपण पारंपरिक पद्धतीनं जे पिकं घेत असतो तर त्यामध्ये जे वार्षिक किंवा द्विवार्षिक पिकं असतील, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा, गहू यासारखे पिकं घेत असताना जे काही वाढता उत्पादन खर्च बघता आणि येणारं जे काही उत्पन्न आहे त्याच्यामधून फारसा नफा किंवा उत्पन्न खर्च वजा जाता निघत नाही. परंतु फळपीक जे आहे ते एक वेळा लागवड केल्यानंतर आणि चांगल्या प्रकारची त्याची जर नियोजनबद्ध लागवड केलेली असेल तर त्यामध्ये एक शाश्वत पर्याय त्या माध्यमातून शेतकरी बांधव या ठिकाणी घेत आहेत. आणि शासन स्तरावर अनुदानाच्या स्वरूपात जर उपलब्ध करून दिल्यामुळं एक रोजगार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी दिसून येतो. अगदी बरोबर. म्हणजे अनुदानाच्या स्वरूपात म्हणा आपल्या शेतकरी बंधू भगिनींना या योजनेचा नक्की फायदा होणार आहे. या योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे कुठली सर? याकरता सर्व शेतकरी बांधवांना आपल्याकडे जो महत्त्वाचा जो आहे तो शेतकरी यांचा जो 7/12 आहे, 7/12, 8 आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि शेतकरी हा स्वतः जॉब कार्ड धारक त्या ठिकाणी असायला पाहिजेत.
आणि त्यानंतर जर शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यामधील असेल तर त्यांचे जातीचे प्रमाणपत्र आणि लाभार्थ्याच्या इतर कागदपत्रामध्ये जर काही नावामध्ये बदल असेल तर त्यामध्ये नावातील बदलबाबतचं एक ॲफिडेविट आणि याच्यामध्ये सामायिक क्षेत्र जर असेल तर त्याबाबतचं एक सामायिक संमतीपत्र सोबत शेतकऱ्यांना जोडावं लागणार आणि सोबतच शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा काय आहे याबाबतचा एक स्त्रोतचा पुरावा त्यासोबतच एक ग्रामसभेमध्ये ठराव जो काही ग्रामसभेचा ठराव असते तो फार आवश्यक आहे सोबत त्या ठिकाणी जोडणं आणि प्रपत्र अ आणि प्रपत्र ब मधले 2 त्यासोबत जोडून हा प्रस्ताव आपले गावचे जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देता येतो. अगदीच म्हणजे कागदपत्रांची ही जी आपण सूची आत्ता सांगितली ती फार फार महत्त्वाची आहे. आणि याला विकल्प म्हणून कुठली कागदपत्रे आहेत सर की ही कागदपत्रे असावीच लागते असं आहे? महत्त्वाचं जो हे डॉक्युमेंट जे सांगितलेले त्या शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार आहे पण शेतकरी किमान जे काय आहे की 7/12/8 हे जे आहे 7/12/8 आधार कार्ड बँकेचे पासबुक नंतर ग्रामसभेचा ठराव त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीतील जर लाभार्थी असेल तर त्याचे जातीचे प्रमाणपत्र सामायिक हे जे कागदपत्र सांगितलेली ती सर्व आवश्यकच आहेत आणि त्यानुसारच लाभार्थी त्यामध्ये लाभ घेऊ शकतो कारण यामध्ये क्षेत्र किमान जे आहे इतर अनुसूचित जाती आणि जमातील प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्यांना 2 हेक्टरपेक्षा जास्त जरी क्षेत्र असेल तर लाभ देता येते परंतु इतर लाभार्थी जे आहेत ते त्यांच्या क्षेत्र जे आहे ते 2 हेक्टरच्या पेक्षा कमी असावं हा पण त्यामागचा एक उद्देश आहे त्यामुळे ते कागदपत्र तपासूनच आपल्याला शेतकरी पात्र अपात्र ठरवावं लागतं. सर आत्ताच आपण शेतकऱ्यांच्या पात्रतेबद्दल बोललात या योजनेकरिता आवश्यक असलेल्या तर एकूण पूर्णतः जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय पात्रता असावी लागते? यामध्ये सर्वात पहिला भाग म्हणजे की शेतकरी यांच्याकडं क्षेत्र जर 2 हेक्टरपेक्षा कमी असेल तर सर्व शेतकरी पात्र आहेत पण 2 हेक्टरपेक्षा जास्त असणारे क्षेत्र जे आहे तर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातीलच लाभार्थी पात्र आहेत आणि त्यांच्याकडं हे जॉब कार्डधार जे काही शेतकरी आहेत हे 2 महत्त्वाचे क्रायटेरिया त्यामध्ये लागू आहेत. ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे आणि 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असतील तर सर्व शेतकरी लाभ आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर अनुसूचित जाती आणि जमातीतील लाभार्थी या ठिकाणी पात्र ठरतात. अगदी. आणि सर मध्ये बोलताना आपण जेव्हा कागदपत्रे याबद्दल चर्चा केली तेव्हा सिंचनाच्या पद्धतीचा आपण उल्लेख केला तेव्हा लाभार्थीच्या पात्रतेमध्ये सिंचनाची व्यवस्था शेतामध्ये नक्की कुठली आहे याचा काही फरक पडतो का? फळपीक जे काही बागायती पिकं आहेत त्या बागायती पिकांकरता सिंचनाची सुविधा आवश्यक आहे कारण सिंचनाची सुविधा असले तरच ते फळबाग जी आहे ती जिवंत ठेवू शकणार आहे शेतकरी त्यामुळं सिंचनाची सुविधा त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे बागायती पिकांकरता. तर ही पात्रता आहे की आपल्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था असावी. सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी बागायती पिकांकरता आवश्यक आहे. अच्छा सर आता ही झाली लाभार्थी पात्रता याचसोबत आपण आवश्यक कागदपत्रांबद्दलही सांगितलं. यापुढे जाऊन अंमलबजावणी जी आपण म्हणू शकतो की मंजुरीबद्दलची जी कार्यपद्धती आहे जी प्रक्रिया आहे अनुदान मिळण्याकरिता जी प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाळावी? तर ज्या शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करायची फळबाग फुलं पिकं किंवा इतर जे काही लागवड करायची असेल तर फळपिकांबाबत किंवा फुलपिकं याबाबत लागवड करण्याकरता आपल्या गावचे जे कृषी सहाय्यक आहेत यांच्यामार्फत हा प्रस्ताव जो आहे आवश्यक कागदपत्रांसह ग्रामसभेच्या ठरावासह आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्याकडं तो सादर करावा लागतो. त्या माध्यमातून मग संबंधित गावचे जे कृषी सहाय्यक त्यांच्याकडं प्राप्त प्रस्तावानुसार त्याचा अंदाजपत्रक तयार करतात. अंदाजपत्रक तयार करून आपले जे संबंधित मंडळ कृषी अधिकारी आहेत यांच्याकडे तो प्रस्ताव सादर करतात. त्यांच्यामार्फत तांत्रिक मंजुरी त्या प्रस्तावाला दिली जाते. मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत तो प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला जातो आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत त्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली जाते आणि प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर सदर शेतकरी हे फळबाग लागवड करण्यासाठी फळबाग असेल फुलझाडं असेल किंवा बांबू लागवड ज्या प्रस्ताव शेतकरी करण्यासाठी इच्छुक आहेत त्याप्रमाणे त्यांना प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर शेतकरी लागवड करू शकतात. अगदी
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी मनरेगा योजना आहे याच्या पात्रतेबद्दल, कागदपत्रांबद्दल आणि प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेतलं. पण नक्की कुठल्या फळपिकांकरिता या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो? जे काही शासनामार्फत जे आहे जवळपास 59 वृक्षांची या ठिकाणी लागवडीकरता यादी दिलेली आहे. नंतर फुलं पिकं जे आहेत तर चार प्रकारची फुलं पिकं पण त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. आणि मसाल्याची पिके 4 आणि औषधी वनस्पती जे आहेत अशी 16 प्रकारचे पिकांचं त्यामध्ये शासनाने समावेश केलेला आहे. आता महत्त्वाचे फळं पिकं जर म्हणले तर आपल्या भागामध्ये जे आहे आंबा असेल, नंतर सीताफळ, पेरू, लिंबूवर्गीय पिकं हे त्यामध्ये महत्त्वाचे भाग आहेत. आता त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये जो महत्त्वाचा इतर भाग जो आहे लिंबूवर्गीय पिकांसाठी जर घ्यायचं म्हटलं तर जमिनीचं जे काय माती परीक्षण आहे ते पण त्या ठिकाणी आवश्यक राहते लिंबूवर्गीय पिकांसाठी फक्त कारण त्यामध्ये चुनखडीचं प्रमाण तपासून सदर जमीन ही लागवडी योग्य आहे का नाही हे तपासावं लागते. त्यामुळं हा एक आवश्यक कागदपत्र त्यामध्ये लिंबूवर्गीय पिकांसाठी एक आवश्यक जोडावं लागतो. इतर पिकं पण आहेत, नारळ आहे, बोर आहे, सीताफळ आहे आणि जसे जसे आवश्यकता असेल इत्यादी हे फुलं पिकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फुलमध्ये गुलाब, मोगरा, निशिगंधा, सोनचाफा हे या प्रकारचे पिकं आहेत. मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, मिरी, जायफळ अशा प्रकारचे पिकं आणि याच्यामध्ये औषधी वनस्पतीमध्ये पण जवळपास 16 प्रकारचे म्हणजे अर्जुन, आसान, अशोका या प्रकारचे वेगवेगळे त्या ठिकाणी फळं पिकं, वृक्ष, बांबू आणि मसाल्याच्या पिकांचा समावेश होतो. आता यामध्ये जे काही सांगितलेले त्यामध्ये म्हणजे डिपार्टमेंट किंवा विभागनिहाय त्याची तांत्रिक असेल, प्रशासकीय किंवा मंजुरी देण्याचे आदेश त्यामध्ये वेगवेगळे आहेत. जसं यामध्ये वृक्षांबाबत जी काही मंजुरी द्यायची असेल तर सर्व कागदपत्र तशाच प्रकारची राहणार आहेत, परंतु जी काही मंजुरी आहे ती सामाजिक वनीकरण मार्फत दिल्या जाते. अच्छा. आपल्या म्हणजे कृषी विभागामार्फत किंवा पंचायत समिती यांच्या मार्फत जी आहे ती फळबाग आणि वृक्ष लागवड, फळबाग, फुलं, झाडे यांच्या बाबतची, पण वृक्ष लागवड ही सामाजिक वनीकरण मार्फत त्याला मंजुरी देण्यात येते. अगदीच. सर, आता आपला जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की अनुदान, या योजनेमार्फत या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकरी बंधू भगिनींना नक्की कुठल्या प्रकारे अनुदान मिळणार आहे? मग ते जर आपण आर्थिक बाबतीमध्ये बोलत असलो तर काय एक आकडा किंवा कशा प्रकारे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना याचा लाभ मिळणार आहे? यामध्ये आर्थिक अनुदान जर म्हटलेलं असेल तर शासनामार्फत 3 वर्षामध्ये हे अनुदान दिले जात असते. परंतु याचं अनुदानाचं जे स्वरूप आहे ते फळं पीक असेल, वृक्ष असेल की त्याच्या अंतरावर त्याचं अनुदान ठरते. अनुदान किती क्षेत्रासाठी घ्यायचं, किती अंतरावर त्याची लागवड शेतकरी करणार आहे आणि त्याचं अंदाजपत्रक जे आहे शेतकरी बांधवांनी जेव्हा कृषी सहाय्यक यांच्याकडं ते कागदपत्र दिले तर त्या किती क्षेत्रफळाकरता ते शेतकरी लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत त्याकरता ते अंदाजपत्रक तयार केले जाते. म्हणजे शासनामार्फत त्याचे नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत आणि तेवढ्या क्षेत्राकरता ते अंदाजपत्रक तयार होते. परंतु 3 वर्षामध्ये अनुदान देत असताना पहिल्या वर्षी अनुदान जे आहे ते दिल्यानंतर दुसऱ्या वर्षीचं अनुदान बागायती पिकांसाठी 90% झाडं जिवंत असले तरच आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी 90% झाडं जिवंत आणि कोरडवाहू पिकांकरता 75% झाडं जिवंत असले तरच दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाचं अनुदान त्या ठिकाणी दिल्या जाते शासनामार्फत. आता यामध्ये जे काही शासनाचे अनुदान आहेत त्याचे अंदाजपत्रक शासनामार्फत ठरवून दिलेले आहेत आणि दरवर्षी मजुरीचे दर जे आहेत ते पण 1 एप्रिलच्या नंतर शासनामार्फत ठरवून दिले जातात आणि त्यामुळं मजुरीचे दर बदलले की दरवर्षी 1 एप्रिलच्या नंतर सुधारित अंदाजपत्रक त्या ठिकाणी येत असते. जसं आता उदाहरण जर घ्यायचे असले तर 2-3 पिकांच्या बाबतीत आपण सांगू शकतो की आंबा, कलमे या पिकासाठी जर घेतला आपण तर 10x10 अंतरावर जवळपास 1,98,942 रुपये अनुदान त्या ठिकाणी येते. परंतु आंबा रोपे इन सिटू पद्धतीनं लागवड जर करायची असेल तर तेच 10x10 अंतरावर 1,88,900 रुपये अनुदान येते. म्हणजेच काय की फळपीक बदललं, त्याचं अंतर बदललं आणि पद्धत बदलली तर अंदाजपत्रकामध्ये त्यामध्ये थोडाफार फरक पडतो. मग त्यामुळं एक्झॅक्ट प्रत्येक पिकाच्या प्रत्येक याच्यानुसार त्याचं अंतर कितीवर आहे,
आणि कोणत्या पद्धतीनं ते लागवड करण्याचं याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये नमूद आहे त्याप्रमाणे ते अंदाजपत्रक तयार करावं लागतं. अगदी बरोबर. आणि सर एक कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा बंधनामध्ये जर आपल्याला या अनुदानाला बांधायचं असेल तर मग काय एक आकडा सांगता येईल आपल्याला? आपल्याला क्षेत्र जे आहे कमीत कमी शेतकरी बांधवांना त्यामध्ये 0.05 म्हणजे किमान 5 गुंठे तरी लागवड, 5 गुंठ्यापासून तर 2 हेक्टरपर्यंत त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. अच्छा. आणि याच माध्यमातून जर ही योजना सोबतच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पण महाराष्ट्र शासनामार्फत सुरू आहे. यामध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना जर यापेक्षाही शिल्लक क्षेत्र म्हणजे लागवड करायची असेल तर त्या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येऊ शकतो. बरोबर. सर या योजनेचा विचार करत असता आपल्याला बघायला मिळतं की जी फळपिके आहेत, फुलपिके आहेत, बांबूसारख्या झाडांचा विचार या योजनेमध्ये केला जातोय. तर ह्या पिकांची जी रोपे असतात ती पारंपरिक पिकांच्या तुलनेमध्ये जास्त महागडी असतात. तेव्हा ही विकत घेताना शेतकरी बंधू भगिनींनी कुठली काळजी घ्यायला हवी आहे? शासनाने याच्यामध्ये अनुदानावर द्यायचं आहे तर शेतकरी बांधवांना एक चांगल्या पद्धतीचं आणि शाश्वत रोपे उपलब्ध व्हावीत याकरता सर्वप्रथम यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही रोपवाटिका आहेत कृषी विभागाच्या रोपवाटिका असतील, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका असतील किंवा मग शासनमान्य खाजगी रोपवाटिका यांच्यामार्फत यांच्या इथून त्या जर हे रोपं खरेदी केले तर ते त्याचीच देयक आपल्याला अनुदानाच्या स्वरूपात घेता येतात. म्हणजे ज्याला शासन मान्य आहे अशा ठिकाणाहून ते खरेदी करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. अच्छा. आणि जर शासनमान्य रोपवाटिकेमधून आपण आपली रोपे खरेदी केलेली नसली तर मग त्याचा काही नकारात्मक प्रभाव आपल्या योजनेच्या अनुदानावर पडतो का? शासनमान्य जर ते रोपवाटिका नसेल म्हणजे शासनाची खाजगी रोपवाटिका जरी असेल तरी ती शासनमान्य म्हणजे शासनाकडून त्याच्यावर नियंत्रण केल्या जाते किंवा त्याची क्वालिटी जी आहे ते रेग्युलर बेसिसवर चेक केल्या जाते जेणेकरून जे काही रोपं आहेत ते चांगल्या क्वालिटीचे शेतकरी बांधवांना मिळतील. याकरता एक अधिकृत ठिकाणाहूनच शेतकऱ्यांनी रोपं खरेदी करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि जर अशी अधिकृत ठिकाणाहून नाही खरेदी केले तर त्यामध्ये अनुदान जर त्या ठिकाणी याच्यामध्ये नसेल तर ते अनुदान नाकारण्यात पण येऊ शकते. म्हणजे अधिकृत ठिकाणाहून जर खरेदी केली नसल्यास किंवा शासन मान्य ते नसेल तर त्या ठिकाणी अनुदानपासून वंचित पण राहता येऊ शकते. अच्छा. म्हणजे फळबाग लागवड करताना किंवा फुलपिकांची लागवड करताना किंवा बांबूसारख्या वृक्षांची लागवड करताना रोपे आपण कुठून विकत घेत आहोत यावरती सुद्धा लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा याबद्दल बऱ्यापैकी सर्वच मुद्द्यांना आपण या ठिकाणी हात घातलेला आहे. यावरती आपण आपल्या शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलेलं आहे. तर सरते शेवटी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण काय सांगू इच्छिता? सर्व शेतकरी बांधवांना या माध्यमातून मी आव्हान करण्यास इच्छितो की पारंपरिक पद्धतीनं आपले जे पिकं आपण घेत आहे, जे पारंपरिक पिकं सध्या जे आहेत सोयाबीन असेल, कापूस, तूर, मूग, उडीद या माध्यमातून शाश्वत एक उत्पन्न त्या ठिकाणी वाढता खर्च बघता आणि येणारं उत्पन्न यामध्ये एक शाश्वती दिसून येत नाही. त्यामुळे एक फळबाग लागवडीच्या माध्यमातून एक शाश्वत उत्पन्नाचा सोर्स आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येऊ शकतो. आणि त्याकरता शासनाने एक आर्थिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग दोन्हींची सांगड घालून आपला एक आर्थिक सोर्स जो आहे शाश्वत सोर्स आपल्याला निर्माण करता यावा आणि तो आपण योजनेच्या माध्यमातून करावा या ठिकाणी मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो. आणि जास्तीत जास्त शेतकरी या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून लागवड करतील अशी मी अपेक्षा करतो. अगदी बरोबर. मनरेगा या योजनेबद्दल शेतकरी बंधू भगिनींच्या मनात जे काही प्रश्न असतील ते आजच्या या मुलाखतीनंतर नक्कीच सुटलेले असणार आहेत. या शाश्वतीसह सर आपण आज आकाशवाणी अकोला इथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना जे मार्गदर्शन केले त्याबद्दल आपल्याला ऐकत असलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींतर्फे आणि आकाशवाणी अकोलातर्फे आभार मानते. खूप खूप धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी श्री विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी सिरसो तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आज होळीच्या निमित्ताने ऐकूया निसर्गस्नेही होळी हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात डॉक्टर कीर्ती देशमुख यांचे विचार. इंद्रधनुच्या सात कमानी आले आज नीले नमस्कार श्रोते हो, मी कीर्ती देशमुख, विषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र अकोला. आपण बघूया नैसर्गिक पद्धतीने होळीचे रंग कसे तयार करता येईल. बघा, आपण जे रंग खेळतो हे सगळे रासायनिक रंग आहे आणि त्याचा वापर जो आहे हा आपल्या शरीरावर म्हणजे विपरीत परिणाम होतो, म्हणजे चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. बऱ्याच जणांना त्याच्या ॲलर्जी पण आहे. त्यासाठी आपण बघूया की जे पर्यावरणात होळी कशी खेळता येईल. आता यामध्ये बघा, आपल्या आजूबाजूला ज्या वनस्पती आहे त्यापासून रंग तयार करता येईल. जसे आता पळस आहे, कडुनिंब आहे, गोकर्ण आहे, गुलाब आहे, झेंडू आहे, पळसाची फुलं आहेत, अमलतासची फुलं आहेत, पालक आहेत, शेवगा आहे, बीट आहे, हळद आहे. असे वेगवेगळे जे कलर आहे आपण बनवू शकतो. आता समजा एखादा कलर जर बनवायचा असेल आपल्याला, महत्त्वाची अरारोट पावडर आहे, म्हणजे कोरडे रंग आपण तयार करू शकतो. समजा आता एक जर विचार घेतला आपण, तर समजा पळसाच्या फुलाचा जो गडद रंग आहे तो आपण जे पळसाची फुलं आहे हे भिजून घ्यायचे. भिजल्यानंतर ते उकळून घ्यायचे आणि त्याचा रंग घट्ट थोडंसं आटेपर्यंत घट्ट रंग तयार करायचा. आणि त्यासाठी 200 ग्राम बुकटी घ्यायची आणि 200 ml त्याच्यामध्ये पळसाच्या फुलांचा कलर घ्यायचा. आणि बुकटी जी आहे ही अरारोट पावडर ही घ्यायची, त्यामध्ये तो कलर मिसळत राहायचा. मिसळल्यानंतर तो जितका तुम्ही तो मिसळेल 200 ml मध्ये तो गडद रंग येईल. आणि हा रंग आल्यानंतर आपल्याला तो सुकवावा लागेल आणि सुकवल्यानंतर याची बुकटी आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढून ती एकदम बारीक करून घ्यायची आणि हा झाला कोरडा रंग तयार. अशाच प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या, समजा आता आपल्याला लाल रंग तयार करायचा असेल तर बीट आहे, कात आहे किंवा रक्तचंदनाचे जे वनस्पती आहे त्याची साल आहे, तर यापासून आपण लाल रंग तयार करू शकतो. पिवळा रंग हळदीपासून तयार करू शकतो. निळा रंग गोकर्णाच्या फुलापासून तयार करू शकतो किंवा निळीपासून सुद्धा करू शकतो. पिवळा अजून रंग तुम्ही हळद ही एक चांगलीच आहे, आरोग्यालाही चांगली आहे आणि त्वचेलाही चांगली आहे, तर पिवळा रंग तयार करू शकतात. तसे हिरवा रंग जो आहे हा कडुनिंबाच्या पाल्यापासून सुद्धा होतो. तसेच जांभळा रंग जो आहे हा वावडिंगाचे जे फळं असतात ते पावळंगाचे फळं जांभळे असतात त्यापासून सुद्धा गर तयार करून आपण तो एक जांभळा रंग तयार करू शकतो. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे रंग आहे हे आपण फक्त अरारोट पावडरचा उपयोग करून आपण हे रंग चांगले बनवू शकतो. आणि हे रंग जर आपण बनवले आणि हे जर वापरले तर हे रंग आपल्याला पर्यावरणपूर्वक होळी तुम्ही खेळू शकता. दुसरी गोष्ट आहे, याचा कोणताही तुमच्या पोटामध्ये जर गेला रंग तरीही त्याचा विपरीत परिणाम तुमच्या याच्यावर होणार आहे, तुमच्या त्वचेवर सुद्धा विपरीत परिणाम होणार नाही. तर हा रंग तयार करून आपण ही होळी खेळावी असं मी सर्वांना आवाहन करते. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला होळीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम निसर्ग स्नेही होळी, ज्यामध्ये आपण ऐकले डॉक्टर कीर्ती देशमुख यांचे विचार. इंद्रधनुच्या सात कमानी आले आज नीले उनी, भरला रंग हा जीवनी. आली ग होळी हो, ओल्या ओल्या रंगामध्ये भिजूनी अंग भरी हो. आली ग होळी हो, ओल्या ओल्या रंगामध्ये भिजूनी शेतकरी बंधूंनो, याच सोबत आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे
यांच्यासह मी आरती देशमुख आपली रजा घेते. नमस्कार. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. आपण ऐकत आहात 102.4 मेगाहर्ट्झवर. धूप में अधिक परिश्रम करने से जानलेवा लू लगने का खतरा है. इसके लक्षण पहचानिए. तेज बुखार, उल्टी उबकाई, कमजोरी, ऐंठन, चक्कर, मानसिक तौर पर अस्त व्यस्त होना, सांस लेने में कठिनाई या बेचैनी, तेज धड़कन, सीने में दर्द, बेहोशी. अगर आप किसी को भी इन हालात में पाए, उन्हें प्राथमिक उपचार दीजिए. तुरंत 108 पे फोन कर एम्बुलेंस बुलाएं. तब तक उन्हें छांव में ले जाएं, पांव ऊपर करके लेटाएं. गीले कपड़े से शरीर को ठंडा करें, हवा दें. अगर वो पूरे होश में हो तो ORS, नींबू पानी, छाछ जैसे प्राकृतिक तरल पिलाएं. गैस वाली सॉफ्ट ड्रिंक्स पिलाना टालें. आपकी सतर्कता से जान बच सकती है. सुरक्षित रहना, घबराना मत. धुआं दिखे तो झुक कर चलो. शॉर्ट सर्किट हो बिजली पहले बंद करना. 101 पे कॉल लगाओ. दमकल को जल्दी बुलवाओ. लिफ्ट नहीं सीढ़ियों से जाओ. गिले कपड़े से नाक मुंह छुपाओ. अगर कपड़े में लग जाए आग, लुढ़क कर चल तू मत भाग. आग लगी घबराना. तैयारी में ही समझदारी है. अनुशासित रहें, सुरक्षित रहें. NDMA द्वारा जनहित में जारी. धूप में अधिक परिश्रम करने से जानलेवा लू लगने का खतरा है. इसके लक्षण पहचानिए. तेज बुखार, उल्टी उबकाई, कमजोरी, ऐंठन, चक्कर, मानसिक तौर पर अस्त व्यस्त होना, सांस लेने में कठिनाई या बेचैनी, तेज धड़कन, सीने में दर्द, बेहोशी. अगर आप किसी को भी इन हालात में पाए, उन्हें प्राथमिक उपचार दीजिए. तुरंत 108 पे फोन कर एम्बुलेंस बुलाएं. तब तक उन्हें छांव में ले जाएं, पांव ऊपर करके लेटाएं. गीले कपड़े से शरीर को ठंडा करें, हवा दें. अगर वो पूरे होश में हो तो ORS, नींबू पानी, छाछ जैसे प्राकृतिक तरल पिलाएं. गैस वाली सॉफ्ट ड्रिंक्स पिलाना टालें. आपकी सतर्कता से जान बच सकती है. आग लगी घबराना मत. सुरक्षित रहना, घबराना मत. धुआं दिखे तो झुक कर चलो. शॉर्ट सर्किट हो बिजली पहले बंद करना. 101 पे कॉल लगाओ. दमकल को जल्दी बुलवाओ. लिफ्ट नहीं सीढ़ियों से जाओ. गिले कपड़े से नाक मुंह छुपाओ. अगर कपड़े में लग जाए आग, लुढ़क कर चल तू मत भाग. आग लगी घबराना. तैयारी में ही समझदारी है. अनुशासित रहें, सुरक्षित रहें. NDMA द्वारा जनहित में जारी. श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.